टेन्शन आलं, मग घ्या तंबाखू, घ्या सिगारेट, जाऊ दे संध्याकाळी आले की चालू द्या. मला वाटतं हे सगळं कारणं आहेत. हे सगळी कारणं आहेत. टेन्शन कमी करण्यासाठी कुठल्याही दारू प्यायची गरज नसते मला वाटतं. सिगारेट प्यायची गरज नसते, तंबाखू खायची गरज नसते. पण आज आपण ते कारणं शोधत असतो. टेन्शन आलंय, म्हणून मी घेतो, म्हणून मी खातो, म्हणून मी पितो. मला वाटतं यापासून सगळ्यांनी दूर राहावं. तब्येत चांगली असेल, तर आपल्यालाही बरं वाटतं. सगळ्यांची मनस्थिती चांगली राहते. मनगटामध्ये जोर असला पाहिजे. मला सगळे संकटमोचक म्हणतात. कुठे काही झालं की चाललो. कुठे महापूर आला त्यात आम्ही उड्या मारतो. क्रोकोडाईल पार्कमध्ये सांगलीला म्हणे इथे मगरमच्छ आहे, मी उड्या मारून गेलो. मी परवा बिबट्या निघाला नाशिकला, मी जाळी घेऊन त्याच्या समोर उभा राहिलो. अगदी 4 इंच वाचले, माझं तोंड पूर्ण फाडलं असतं त्यानी. बाजूच्याचं फाडून टाकलं. मी घाबरतच नाही. सगळे पोलिसवाले परेशान, की तुम्ही काय करताय? तुम्ही बाहेर निघा इथून. काय करताय तुम्ही? तो बिबट्या एवढा तेवढा आलेला आहे. पण मी 2 फुटावर जाऊन त्याच्या जाळीत घेऊन उभा राहिलो. हे कशामुळे होतं? हे व्यायामामुळे होतं. मागच्या वेळेला खोपोलीला वरती दरड कोसळली. 8 किलोमीटर रात्री मी 2 वाजताच एकटं चढून गेलो. सगळ्या दिवसा जाऊ शकत नाही. मला तिथे मी रात्री एवढ्या पडत्या पावसामध्ये, कडकडत्या विजेत, एवढ्या वादळामध्ये मी वर पोहोचलो. अनेक ठिकाणी. कुठे काही असू द्या, मग मोर्चा असू द्या, लाख लोकांचा, 50,000 लोकांचा, हे धाडस येतं कुठून? तर हे व्यायामामधून येतं. हातात ताकद आहे, मनगटात ताकद आहे, तर ही मानसिकता तुमची तयार होते आणि म्हणून मला वाटतं ते सगळ्यांनी आत्मसात करावं. खेळामुळे तुम्हाला म्हणजे पराभव पचवायला शिकवतो खेळ तुम्हाला.